प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना या समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांची मनाई आहे, त्यांचा विरोध आहे, अशा बातम्या तुम्ही वृत्तपत्रातून ऐकल्या वाचल्या असतील। अनेकदा भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेतो। विशेषतः देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विरोधक आहे अशी सुद्धा राळ उठवली जाते। देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचे विलन देवेंद्र फडणवीसांना ठरवलं जातं। पण खरंच भारतीय जनता पक्षाची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात काय आहे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर राज्याच्या येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो का, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून जुनाच प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजतोय। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता उपोषणाला प्रारंभ देखील केलाय आणि त्या उपोषणाचे पडसाद आता राज्यभर पाहायला मिळतात। गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे, तर रोहित पवारांची यात्रा सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। शिर्डीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानांची सभा होते त्या सभेला सुद्धा काही गाड्या ज्या गावातून लोक घ्यायला आल्या होत्या त्या गाड्या रिकाम्या पाठवल्या जात आहेत आणि एक प्रकारची लाट, मराठा समाजाची लाट आता पुन्हा एकदा पाहतो आहे। या सगळ्या राड्यामध्ये, या सगळ्या आंदोलनामध्ये एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय, तो म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास भारतीय जनता पक्षाचा विरोध का आहे। आणि खरंच जर भाजपने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर त्याचे पडसाद राज्याच्या आणि देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बसू शकतात का, तर होय असं म्हटलं जातं। जर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भाजपने दिलं तर भाजपचा सुपडा साफ महाराष्ट्रातून होऊ शकतो। याला कारण काय आहे? महाराष्ट्रात जर आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा 106-107 आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि या भारतीय जनता पक्षाला मिळणारं सर्वाधिक मतदान आहे ते येतं ओबीसी समाजातून। मा, ध आणि व या तीन गोष्टीच्या या फॉर्म्युल्याच्या आधारे जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा सत्तेत असल्याला पाहायला मिळतो। ना केवळ महाराष्ट्रात तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज हा भाजपच्या बाजूने असल्याला पाहायला मिळतो। जी राळ आधी सुरुवातीला ज्या भारतीय जनता पक्षाला बामन बनिये का पक्ष असं म्हटलं जायचं, तोच भारतीय जनता पक्ष आज ओबीसींचं मत घेऊन ओबीसींना जवळ करू पाहतोय आणि त्यांचा वोट शेअर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। निवडणूक 2014ची असू देत किंवा 2019ची असू देत, दोन्ही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने आपली मतं भारतीय जनता पक्षाला दिल्ली पाहायला मिळतात। अशा वेळी ओबीसी समाजातल्या आरक्षणाचा वाटेकरू म्हणून मराठा समाजासारख्या मोठ्या समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात झाला तर त्याचा थेट फटका भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। आता असं म्हटलं जातं जर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भाजपने दिलं तर मराठ्यांचं वोट, मराठ्यांची मतं जी आहेत ती भाजपला जातील। पण मंडळी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ओबीसी समाज हा एक गठ्ठा मतदान करणारा समाज आहे, जिथे बऱ्याचशा वेळी आपण जर पाहिलं तर एक सोबत मतदान पडतं। दुसरीकडे मराठा समाज हा विखुरलेला समाज आहे जो एक गठ्ठा मतदान करत नाही। मराठ्यांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस अशा 4 विविध पक्षांमध्ये आता वोट शेअरिंग होतं आणि त्यामुळे एक गठ्ठा मतदान भाजपला पडेल असं त्यातनं दिसत नाही आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण जरी कुणबीमधून दिलं तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला ॲज अ वोट शेअर म्हणून, मराठा समाजाचं एक गठ्ठा मतदान म्हणून तितका होण्याचं आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि म्हणूनच जी त्यांची हक्काची वोट बँक आहे
भारतीय जनता पक्ष ज्यांच्या वोट बँकेवर निवडून येतो अशा ओबीसी बांधवांचंच लक्ष त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर न पाहता ते आपल्याला ओबीसी मोर्चांमध्ये, ओबीसी उपोषणाच्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात. चंद्रशेखर बावनकुळे असू देत किंवा इतर भारतीय जनता पक्षाचे नेते, सर्व नेते हे आपला ओबीसी हक्काचा वोट शेअर दुसरीकडे जाऊ देण्यास किंवा त्यांचा राग स्वतःवर घेण्यास विरोध करताना पाहायला मिळतात. म्हणूनच की काय, भारतीय जनता पक्षाचा कुठलाही मोठा नेता, पुन्हा एकदा ऐका, तो नेता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची भाषा कधीही करत नाही, कारण त्यांना भीती असते ओबीसी वोट शेअर घटण्याची. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक धाडसी निर्णय म्हणून जर सध्याच्या युती सरकारने, भारतीय जनता पक्षाने जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन जर त्यांना आरक्षण दिलं, तर जो मराठा समाज आजवर वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत होता, तो समाज एकगठ्ठा मतदान करून त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल, की जी त्यांची हक्काची वोट बँक आहे ती हक्काची ओबीसी वोट बँक भारतीय जनता पक्ष कायमचा गमावून बसेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.